नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लेटेस्ट अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आज यामध्ये महत्त्वाचा आहे की नीट पीजी MBBS नंतर जे नीट पीजी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांकरता 30 ऑगस्ट 2026 ला नीट पीजी होणार आहे. याकरता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. ऑल इंडिया लेवलचं MD DNB डिप्लोमा कोर्स जे MD करायचे आहे ज्यांना MBBS नंतर त्यांच्याकरता ही नीट पीजी महत्त्वाची आहे. 1 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान आपण याकरता रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि याला ज्यांना पण कास्टचे विद्यार्थी आहे त्यांना सेंट्रल कास्ट जे असेल जसं की विजय NT1 NT2 NT3 यांना सेंट्रल कास्ट OBC आहे. आणि SCBC ज्यांना सेंट्रलला EWS सेंट्रल कास्ट टाकू शकता, ज्यांचं EWS निघतंय त्यांना, किंवा जनरल टाकू शकता. स्टेटमध्ये SCBC करावं लागणार आहे. तर ही सेंट्रल कास्ट टाकावं लागणार आहे. नीट पीजी करता स्टेटची कास्ट टाकायला जमत नसते. त्याचप्रमाणे ज्यांनी रजिस्ट्रेशन नंतर पण काही दुरुस्ती करायची असेल, चूक झाली, त्याला दुरुस्ती विंडो पण ओपन होणार आहे 25 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान. यामध्ये तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर किंवा तुमची इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटबद्दल पण आपल्याला चेंजेस करता येणार आहेत. आणि परत एक दुरुस्ती करता येते 30 जुलै ते 10 ऑगस्टच्या दरम्यान. यामध्ये फोटोग्राफ तुमचा किंवा थंब किंवा सही काही ब्लर असेल याचे चेंजेस पण आपल्याला करता येतील. आणि 27 ऑगस्टला याचं ॲडमिट कार्ड येणार आहे ज्यांनी पण नीट परीक्षा देणार आहात किंवा रजिस्ट्रेशन केले त्यांच्याकरता. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी PCM ग्रुपची इंजिनिअरिंग करता CET एक्झाम दिली होती किंवा JEE मेन्स दिले होते, याकरता रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेशाकरता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये 2 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट रजिस्ट्रेशन सोबतच आपल्याला याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या शहरातले सेंटर निवडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शक्यतो ऑफलाईन करून घ्या. म्हणजे तुमच्या काही करेक्शन असेल तर लगेच तात्काळ करता येईल. ऑनलाईन केलं तर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला पाहत राहावं लागतं की आपल्या काही करेक्शन आलेलं आहे का. तर त्याला चॉईस असते की ऑफलाईन का ऑनलाईन. म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे तर शक्यतो ऑफलाईन व्हेरिफिकेशन करून घ्या त्या शहरामधल्या सेंटरवर. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला JEE मेन्सवर 15% जागा आणि CETच्या PCM CETच्या मार्कावर आपल्याला 85% जागा असतात. तर ह्या जागेकरता आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस JEE मेन्स करता आपल्याला लागत आहे डिजिलॉकरचा अप्पर ID. तर प्रत्येकाने ज्यांनी अगोदर अप्पर ID क्रिएट केला नाही अशांनी प्ले स्टोअरवर डिजिलॉकर अपलोड करून आधार कार्डच्या इन्फॉर्मेशन भरून नंतर डिजिलॉकरचा अप्पर ID येतोय. तो अप्पर ID खूप महत्त्वाचा लागत आहे रजिस्ट्रेशन करता. तो पहिलं काढून घ्या म्हणजे वेळ वाचेल आपला. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक ISER एक्झाम विद्यार्थ्यांनी दिली होती ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे. आणि भारतामध्ये 7 रिसर्चचे कॉलेज टॉप मोस्ट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे. यामध्ये पुणे, कलकत्ता, मोहाली, भोपाळ, तिरुअनंतपुरम, तिरुपती आणि बेहरामपूर हे 7 ISERचे टॉप मोठाले कॉलेज आहेत सेंटरचे, ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे. खूप मोठे इन्स्टिट्यूट आहेत. यामध्ये ज्यांना परीक्षेमध्ये ओव्हरऑल रँक ओपन कॅटेगरीला 8,000च्या आत आला होता किंवा EWSला 13,000च्या आत आला आहे, OBCला 15,000च्या आत आला, SC STला 18,000च्या आत ओव्हरऑल रँक आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि या कॉलेज करता चॉईस फिलिंग नक्कीच करू शकता. चांगल्या प्रकारचे कॉलेज आहेत, खूप चांगला कोर्स आहे जर रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल अशा विद्यार्थ्यांकरता. त्याचबरोबर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कास्ट वाईज अपडेट सांगणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की आपल्याला कटऑफ काय येऊ शकतो. तर कटऑफ कास्ट वाईज येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगणार आहे. त्याचं अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.